अकोल्यामधून एक बातमी समोर येते। अकोल्यामध्ये कापसाचं बियाणं घेण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः भर उन्हामध्ये रांगा लावाव्या लागतात। तर अकोला शहरामध्ये तापमानाचा पारा हा 44 अंशांच्या पार गेलाय आणि अशातच शेतकरी उन्हाच्या झळा सहन करत रांगेत उभे असल्याचं आपल्याला दिसतंय। केंद्राबाहेर कुठलाही मंडप उभारण्यात आलेला नाहीये, त्यामुळे ऊन आणि पाण्याविना ऑलरेडी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। असं असताना या ठिकाणी भर उन्हात हे हाल त्यांना सहन करावे लागतात। तर एवढं करून सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती केवळ 2 ते 3 बॅग बियाणं मिळतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। बियाण्यासाठी आलेलो आम्ही इथं सकाळी 7 वाजतापासून लाईनीत आहे। पाण्याची व्यवस्था नाही, उपाशीपोटी आम्ही इथं लाईनीत लागलेलो आहोत। 200 ते 250 300 पब्लिक आहे इथं। तर बियाण्यासाठी इतका उशीर लागून राहिला, 12 वाजले अजून आमचा नंबर पण नाही आला आणि भेटून 2 बॅग भेटत आहेत। अशी परिस्थिती आहे आमची, खूप वाईट परिस्थिती आहे। अकोल्यात 144 कलम आहे, 46च्या वर पारा आहे। शेतकरी सगळेच्या सगळे जसं माहीत झालं तसे झुंबळ करून लाईनमध्ये उभे आहेत। कोणालाच अजूनपर्यंत भेटलेलं नाही। लाईनमध्ये लागून त्या मूळ किमतीत भेटणार आहे म्हणून प्रत्येक शेतकरी कापसाचं बियाणं मिळवायसाठी लाईनमध्ये उभा आहे। कापूस विकताना भाव भेटत नाही आणि बियाणं विकत घेताना बियाणं भेटत नाही। शेतकरी जाईल तरी कुठं? सरकारनं याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याच्या समस्या सोडवाव्या अशी आमची शेतकऱ्यांकडून विनंती आहे।